मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आता कृषिकाला स्कूलमध्ये सोडायला आली आहे आणि आजपासून आपले डेली ब्लॉग्स नेहमी येतील। खूप महिने झाले ब्लॉग्स येत नव्हते, सगळ्यांचे मेसेज येत होते बहिणी ब्लॉग येत नाहीत, आजपासून नक्की येतील। आणि आता कृषिकाला स्कूलमध्ये सोडायला आली आणि उद्या आहे मार्गशीर्षचा आपला पहिला गुरुवार, तर त्याचं पण सामान घ्यायचं, पण ते संध्याकाळी घेईन। म्हणजे थोडा आपल्याला मार्केटमध्ये पण काय काय फळं आली आहेत, सामान आलं आहे, ते शूट करता येईल। आणि आता तिथून जाणार आहे मच्छी मार्केटला, कारण आज आहे बुधवार आणि आपल्याला रेसिपीसाठी मच्छी किंवा काहीतरी आज नवीन ट्राय करायचं आहे। मार्केटला आली आहे भाजी घ्यायला, टॅमॅटो आहेत। ताई ते टोपला द्या ना ताई, बघा झाले का? तर टॅमॅटो घेतलेत आणि पुढे आता मच्छीला जाते, बघते काय मच्छी भेटते आपल्याला, बघूया काय मच्छी। चल आज काय घेतोस? बघताय आज मी ह्याला पकडतो। हा आमचा आहे शिवडा गोड्या पाण्याचा, याला काटा बिलकुल नसतो। आणि त्याच्यात राईचं तेल टाक। आम्ही नाही खात राईचं तेल, राईचं तेल टाकून फ्राय करायचं आहे। बघूया काय मच्छी आहे, बोंबील नको, काहीतरी आज वेगळंच ट्राय करायचं। काय आहे? सुरमई आहे ना, बघूया। थांबा जरा, मला विचार तर द्या, खाणार आहे काय? सावणार ना, नाही एकच बांगडे घेतले, कारण बांगडे मला खूप आवडतात, टेस्टला एकदम भारी आहे सगळ्या मच्छीमध्ये। नाही टाकतो। कृषिकाला शाळेतून घेऊन आली, त्यानंतर जेवण वगैरे करून थोडा आराम करून एक दोन रील शूट केल्या, त्यानंतर आता जेवणाच्या तयारीला लागले। संध्याकाळ झाली आहे, दुपारी मच्छी बनवली होती आणि दुपारीच मच्छी फिनिश पण केली। आणि एका साईडला उद्या गुरुवार आहे, तर आणि मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार असल्यामुळे गोड काहीतरी पुरणपोळ्या करायच्यात मला, सो त्याची तयारी करते, पुरण रेडी करून ठेवते आहे। आणि कृषिका माझी झोपली आहे, कारण का दुपारी लेट झोपली ती, मस्तीच चालू होती, एकीकडे आमच्या रील शूट चालू होत्या। आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते। चला, आपलं पुरण एकीकडे कांदा कापते बघा। तर मी आणि कृषिका आलोय मार्केटला, उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे, तर त्याचं सामान घ्यायला, कारण का माझा उपवास असतो आणि घरी मांडते सुद्धा। हॅलो, ओय काय चला, काकींकडे सामान आहे, ओके काकी मला 5 फळं द्या ना। आणि वेणी कशी? इथे 5 फळं 50ला आहेत, दरवर्षी 50लाच मिळतात। नारळ आहेत, तर मी मंगळसूत्र, देवीसाठी हा हार आणि 5 फळं घेतलीत। तर उद्यासाठी केळी सुद्धा घेतली इथे। बाबू काय? अय पिल्लू घेतलंय बघ, हे बघ मम्माने घेतलं। मी सांगितले गुलाबजाम कधीच आणत नाही आणि लेकीने सांगितले तसे लगेच आणले। हा चॅप्टर माणूस। ऋषिका, पप्पाने गुलाबजाम आणले तुला, हे बघ ये लवकर। आता तुला जेवण बनवून देणार नाही। चल या घरात, चली
तर मगाशीच मार्केटमधून आली, आपलं मार्गशीर्षचं सगळं सामान वगैरे घेतलं. अर्ध सामान उद्या घेणार आहे, म्हणजे पानं वगैरे, जेणेकरून ती खराब होऊ नये म्हणून म्हटलं उद्या ताजी पानं घेऊया. बाकीचं सगळं सामान आणलं आहे आणि उद्या आहे आपला उपवास, गुरुवार आहे. आणि मगाशी थोडा वेळ मम्मीकडे टाईमपास केला, थोडंसं कृषिकाला भरवलं, मी जेवले. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि असेच तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. चला बाय, गुड नाईट.